भावांनो दिसतो कसे हा कसं आहे क्वालिटी. तर आता दर्शन ते झाले आणि तुमचा भाऊ निघालाय 300 रुपये. हो चक्क 300 रुपये दिला हो ती 1 तासाच्या राईडचे. असेल का कोण माझ्यासारखा उडा. तर आता 300 रुपये देऊन त्याला परिक्रमा मारायचे आपल्याला. हे डुपल भावा डुपल व्हायचंय अजून आपलं व्हायचंय जवानीच आहे अजून. मंदिरचा सीन बघा तुम्ही काय दिसतो यार. स्वर्ग स्वर्ग म्हणू शकता आपण. आणि ते प्रसाद आपण घेतलेला कारण 2-3 तास काय म्हणतात काम मग हालत लय बदली झालं यार. लय बदली झालं. पाणी पण आहे ना आता पाणी पण नाही आला ना. हा क्या पाणी पानो सूप पाण्याचं सूप म्हणू शकता. काय म्हणतोय नाच करतो का येऊच लागतोय. ते बघा 26 तास हा नजारा बघण्यासाठी जागा होतो. काय 26 तास फक्त ओंकारेश्वर नाच करतो काय येऊच लागतंय. ते बघा कोणता घाट. ये नागर घाट है. सामने विष्णु मंदिर है प्राचीन. अच्छा हा देखो देखो क्या मूर्ती आहे. म्हणलं होतं ते करून टाकलं आणि अचूक तर लय धमाके करायचं आपल्याला 2026 मध्ये. इथं येऊन पण तुमच्या भावाने एकच प्रार्थना केली की कोण कोण भावाला प्रेम देतंय ना त्यांच्या सर्वांचं लाईफ 2026 मध्ये खूप आनंददायी आणि सक्सेसफुल जावं हीच प्रार्थना आहे माझी. दुसरं काय पाहिजे. माझे भाऊ सक्सेसफुल म्हणजे मी सक्सेसफुल नाही भाई. म्हणूनच म्हणतोय नमो पार्वती पते हर हर महादेव. भैया मेन संगम है नर्मदा कावेरी का. यहाँ पे जल बंद कर लेना. हाँ ये संगम है. उस साइड कावेरी नदी है और ये नर्मदा नदी है. यहाँ पे संगम है. जल तर मित्रांनो सीन काय माहिती आहे का. ती नर्मदा नदी आणि ती कावेरी नदी ते दोन्ही नदीचा ना संगम इथं होतं. ठीक आहे या पाण्यात ना संगम होतं. ते पाणी आपण घेणार आहे तुमचा भाऊ. ठीक आहे ते संगमचं पाणी होणार इकडलं आणि तिकडलं. तर भावांना सीन काय होता माहिती आहे का. तुमच्या भावाच्या या बाटलीमध्ये अर्ध नर्मदाचं पाणी. आता उतरल्यावर कुठलं कोणची नदी आहे पलीकडली कावेरी. तेवढे असा विषय असे नाव विसरून जातात हो म्हणून विचारावं लागतंय का बाबा. हां तर आता इकडल्या साईडला ऊन काय दिसायला भाऊ ऊन इकडे आला. तर सीन काय म्हणतं का आता ते पाणी अर्ध इकडलं घेतलंय. अर्ध पाणी आता पलीकडे उतरलो ना आपण 24 किलो क्या चल रहा बाई. भावा भाऊ पाणी भरायला भाऊ पाणी भरतोय. त्याला पण न्यायचं आहे ना. मी पण नेतोय महाराष्ट्रामध्ये पाणी. भाऊ तुम्ही म्हणताल की या डगरात का चालतोय मी कारण इकडून ना पानचं पाणी सुटलंय. त्या पाण्यामध्ये ते काय म्हणतात सुटतंय पाणी म्हणून ते बोटच्या काय म्हणतात वजासोबत ते बोट चालू शकत नाही पाण्यात. म्हणून काय म्हणतात की असं आम्हाला मदतून इथं सोडलं. इथून आम्ही चलत निघालोय. समोर उभारलं बस काय म्हणतात बस नाही काय बोट. ते देखो इधर फोटो शूट चल रहा है. देखो देख लो भाई. ना आसो चलने दो मेरे. लय तक्रार बाई चप्पल पण नाही माझ्या पायात. असा सिस्टम आहे आणि पाणी अजून वावलाले आणि मला ना ताण लय भयंकर लागले. ये ताण लय भयंकर लागले. ताण लय भयंकर लागलेले इथे मला. आता आम्ही अडकलोय जंगलमध्ये आणि ये हमारी बोट यहाँ पे आ गई है. और भाई बोटचा इंतजार करू बोटमध्ये चरणार आहे. दुसरा काय विषय या बोटमध्ये हमारे को अच्छा खासा रनिंग हो गई. वो तो करवाना पड़ता है. सही बात है एकदम सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. भावाने थोडंसं चालवलं बरं सेफ्टीसाठी चालवलं विषय नाही आहे. चौके अंदर. हाँ चले.
इलाका, हे इलाका तुमचा भाऊ कुठं आहे? आज तुमचा भाऊ उज्जैनला पोहोचणार आहे, कारण मला आज काय पण करून का उज्जैनला जायचं होतं. त्यानंतर हिंडून आणि त्या 6 महिने लावलो आहे. सीता उज्जैनमध्ये भेटूया आपण. आता ताकद नाही माझ्यात बोलण्यासाठी.